गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आमच्या बेंजिसा म्हणजे माझ्या मुलीच्या सासूबाई ह्या आज बनवत आहेत दाल ढोकले 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 मकई के ढोकले मकई के ढोकले. आणि हे बघा इसमें डालना है मकई का आटा, हाँ। पापड़ खार, नमक, अजवाइन, चने की दाल और तिल आदि चीजें और मिर्ची धनिया डाल के इसको अच्छा सा मथ लिया। उसके बाद ऐसे आकृति देके उनको और फिर इसको ऐसे किया और इसमें एक होल कर दिया, यानी कि जो भाप गैस बनती है वो इससे आर पार होके अच्छे से इसको पूरी सिकाई अच्छे से हो जाए। थैंक यू। और आधे घंटे बाद ये बनके रेडी हो जाएंगे। आता हे वाफाळे आता यांनी सांगितलंय काय काय टाकलेलं आहे ते आणि आता हे वाफरून घ्यायचंय चांगलं फर्स्ट क्लास. फिर बाद में ये होने के बाद क्या करते हैं इसको फिर छोटे छोटे पीस करके ये तिल का तेल के साथ में चूर के दाल के साथ उड़द की दाल उसके साथ में खाते हैं। याला म्हणतात और दाल गुड़ के साथ ढोकली. में भी खा सकते हैं। दाल ढोकली इकडचं आहे ना, फेमस आयटम आहे दाल ढोकली. आणि नंतर हे खूप म्हणजे सर्दी के मौसम में ही बनता है। अच्छा, बाद में नहीं बनता. थंडी इकडे ना, थंडी असली ना की खाण्याचे खूप असे वेगवेगळे पदार्थ बनवतात. आणि और क्या क्या ठंडी के मौसम में क्या क्या बनता है और यहाँ पे इसमें अलग अलग मकई की घाट बनती है, हम्म. इसमें मोगर बनता है, मतलब उड़द की दाल का मीठा खाने का, मेथी वगैरह ये चीजें बनती है। अच्छा, कारण इकडे ना थंडी जास्त असते त्याच्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ खाण्याची मजाच असते खूप. आणि इकडे घी भी इसमें ज्यादा खाया जाता है सर्दी हाँ, में। इकडे ऑलरेडी घीचं प्रमाण खूप आहे. सर्दी में ज्यादा खाते हो। सर्दी में ज्यादा खाते का. घी रेडी ठेवलंय त्यांनी लागण्यासाठी, कारण आपल्याला घी भरपूर लागतंय ह्याच्यासाठी. आणि आपण दाल बाटी जसं खातो ना तसंच ह्याच्यासाठी पण घी जास्त लागतं. तर आणि ह्या किचनमध्ये खूप एक्सपर्ट आहेत बरं का, खूप एक्सपर्ट आहेत. इतके ॲटम बनवतात, वेगवेगळे ॲटम बनवतात सगळे असे खाण्याचे. आणि सगळे लाजवाब असतात कारण खूप कुकिंग मास्टर आहेत. आणि त्यांना असं मी तर म्हणते, मला चहा सुद्धा त्यांचा हातचा घेतला ना की असं वाटतं वा. आणि म्हणजे कुकिंग मध्ये खूप एक्सपर्ट आहेत त्या. त्याच्यामुळे इकडे आले ना की अशी खाण्यापिण्याची खूप गाजर का हलवा बनेगा। गाजर का हलवा भी बनेगा. अभी अभी गाजर का हलवा बनाएंगे. गाजर भी खेत से लाए. यांच्या शेतामध्ये ना सगळं ऑर्गॅनिक चालू आहे. गाजर, मुळी मी तुम्हाला दाखवलं शेतामधलं. तर सगळं पालक, धनिया, नॉन केमिकल सगळं. हा, घरी आपल्याला खाण्यासाठी सगळं ऑर्गॅनिक पाहिजे म्हणून पपिता हे ते सगळं टोटल बहुत सारे आयटम आहे ना ऑर्गॅनिक पद्धतीचे आहेत. त्याच्यामुळे शुद्धता और आणि प्युरिटी खूप जपतात हे खाण्याच्या बाबतीत. शुद्धता पाहिजे. आणि आता तुमचे दाल ढोकली बघा, आपल्याकडे नाही बनत जास्त दाल ढोकली, कारण मकईचं आपल्याकडे थोडंसं कमी प्रमाण वापरतात. मकई की रोटी, सरसों का साग भी बनेगा. सरसों, हाँ, एक बार सरसों का साग, क्योंकि सरसों खेत में ही है पूरे, एक बार वो बनाएंगे. और आणि आपल्या तिकडच्या पेक्षा टेस्ट खूप छान असतात असं. म्हणजे आपल्या तिकडचे काही पदार्थ चांगले असतात आणि आपल्या तिकडे काळा मसाला वगैरे खाल्ला जातो जास्त. ह्या काळा मसालाही नाही बनताय नाही, इकडे काळा मसालाच नाही वापरत. काळ्या मसाल्याची भाज्या वगैरे नाही बनत. आपण तिकडे शेंगदाण्याचा कुट्टा वापरतो जास्त. म्हणजे खूप फरक आहे खाण्याचा. इकडे ते पण नाही वापरत. म्हणजे इकडचे स्टाईल सगळं आहे ना जेवणाचं, स्वयंपाकाचं थोडंसं अलग आहे, वेगळं आहे. आणि आपण जे म्हणतो ना आपल्याकडे येणारे लोणचे वगैरे असतात ना, ते पण इकडचे जास्त तिकडे फेमस आहेत ना. पापड, लोणचे हे राजस्थानी आपण जास्त घेतो तिकडे, कारण इकडचं टेस्ट चांगलं आहे. आणि अजून खूप काही काही आहे सांगण्यासारखं. मला सांगत जाईल मधून अजून, जसं आठवल ना तसं सांगत जाईल. त्याच्यामुळे आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत जा आम्ही नवीन नवीन काय काय बनवतो ते. आता आहे ना ह्याच्या दाल ढोकली सोबत आहे ना दाल बनते ना, तर त्या डाळीमध्ये ना जसं आपण डाळ बाटी सोबत डाळ बनवतो त्या पद्धतीचीच डाळ बनते.
तर हे स्पेशली काय करतात, मुगाची उडद की डाल ते उडद की डाळ, मुगाची डाळ मिक्स डाळ आणि मिक्स डाळ घेतात. जसं जसं पाहिजे प्रमाण आपल्याला तसं मिक्स डाळ घ्यायची आणि डाळबाटीसारखी डाळ बनवायची, एकदम फर्स्ट क्लास. आता बघा हे ढोकळी आहे ना झाले, तर मी अर्धा घंटा ठेवले होते असे वाफाळायला. मस्त वाफाळे. आता त्याचे कटिंग करून घीमध्ये फ्राय करायचे. दाल ढोकळी तयार. ढोकळी ह्याच्यामध्ये ओपळून घेतल्या होत्या आणि आता ह्या अशा कट करून घ्यायच्या पूर्ण शेना छोटे छोटे असे कट करून घ्यायच्या. आणि नंतर ह्याला तुपामध्ये पूर्ण तळून घ्यायच्या. नंतर घी मध्ये तळायच्या आणि नंतर भरपूर खाताना घी टाकून खायच्या. झाले डाळ ढोकळी तयार. ढोकळी अशी चुरून घ्यायची फर्स्ट क्लास. नंतर ह्याच्यामध्ये पडते दाल आणि त्याच्यासोबत लसणची चटणी आणि गुड़, अचार, बहुत सारा कुछ.